तर मित्रांनो, आज करत आहोत आपण बिर्याणी. तर मित्रांनो, ह्या साईडला म्हणतात जाऊ द्या. तर ह्या साईडला कांदा आहे, ह्या साईडला तांदूळ टाकलेले आहेत मित्रांनो उकलीला. तर चुलीवरची बिर्याणी असणार आहे पूर्ण. तर आवाज बरं असेल ते जरा करून टाका काही. ह्या साईडला टमाटो आहे, इकडे लिंबू आहे, मसाला आहे, यात कोथिंबीर आणि यात चिकन मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे मित्रांनो. सॉरी दाखवू शकत नाही कारण मी घरी होतो खाली. आता मित्रांनो इकडे तर मग आता इकडे तुम्हाला दाखवतो. मला तर मागचं आई फोडते फोडून झाले तिकडे धुवते ती. मला तर मासं वगैरे पण आहेत, पण आपल्याला ते आहे ते. तर मित्रांनो आपण करणार आज बिर्याणी. तर बघूया बिर्याणी. जरा फोडणी वगैरे मारतो, जरा पूर्ण कांदा बिंदा करून ठेवतो. कांद्याचा सगळा माझ्याकडे तर भेटूया नंतर. तर जरा आवाज बदलतो बघून घ्या. आणि हे बघा बिर्याणी. तर मित्रांनो हा आता आलाय, सगळं झालाय आणि बहुतेक झालंय काम. आणि आता पण खालीसाठी आलाय हा साला. आंघोळ बिंगोल करत आलाय. इथं आमचा कामता काढतोय मित्रांनो. आमच्याकडे बघा टिल्लू एक बारकीसा बघा. स्माईल अरे पळतो झाला दिसता. यायला खायचा बोल का मोठा त्याचा हा मम्मी आणला हो. तर मित्रांनो मासा आणले कोण दाखवतो आहे बघा मासा आणले. तर भेटूया इकडं. तर आपला करमेन हे आहे चिकन बिर्याणी करायची आहे. तर मित्रांनो बिर्याणी करू आणि भेटू. तर मित्रांनो हे मला मस्त आहेत. मम्मी गेले होते, मम्मी झाले तर आजीला वरती आणली. तर मित्रांनो याची रेसिपी नव्हतो, जास्त काही रेसिपी नाही. तर ह्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, तिखट, हळद आणि काय ते म्हणजे ही कोथिंबीर वगैरे मिरची आणि हे तेवढं घातलेलं आहे. आणि फक्त चुलीवरती वापर लावले. हलवायचं नाही मित्रांनो, हलवलं तर त्याचे पूर्ण चुरा होतो. तर अशीच आहेत. तर मित्रांनो कोकणातले तुम्ही ब्लॉग बघत असाल, मालवण वगैरे त्या पद्धती वेगळ्या आहेत, आपल्याकडचे वेगवेगळ्या पद्धती आहेत मित्रांनो. फक्त टाकून टाकतो मीठ वगैरे मसाला. जरा शिजलं की उलट असं हे हातात फक्त हलवायचं. मग सुपात पाकडतं कसं तसं पाकडायचं वगैरे ते. मग ते मीच मसाला. तर मित्रांनो मसाला काढून दिला आहे. त्यात मसाला आहे गरम केला जरा ठेवला आहे पातेल्यामध्ये. तर टोमॅटोची प्युरी येणार आहे. तर प्युरी केल्यावर तो मित्रांनो बघा. मित्रांनो मगाशी कांदा दाखवला आहे, कांद्याची ग्रेव्ही आहे. आणि ही आपली टोमॅटोची आहे, प्युरी आहे मित्रांनो. आणि या साईडला प्युअर राईस मित्रांनो बघा. राईस मित्रांनो. इथं आता हे आहेत ना, आता त्याची ग्रेव्ही आपण तयार करू आहे. तर मित्रांनो ती ग्रेव्ही बघूया आता. मित्रांनो टिल्लेश बघा ना आमचा पायात नुसतं लिवली होतोय. तर त्याला मित्रांनो पाहिजे हे. आणि असला का इथं तो मित्रांनो त्याचा प्रायव्हेट चालू आहे काम इथं. तर विषय सोडून द्या. तर हे बघा तुम्ही. मित्रांनो ही ग्रेव्ही आहे. त्याच्यात मसाला टाकले का मसाला टाकले त्याच्यात. तर मसाला नाही मसाला टॅमॅटोची प्युरी आहे मित्रांनो. ह्याच्यातला आपण मासे झालं रेडी. आणि हे कोथिंबीर आणि आहे तेच बाकी सगळं. आता यात आपण हा आहे ना कांद्याचा तो ह्याच्यात टाकायचा आहे वाटप. आणि भेटूया नंतर. नो झालं का मसाला मिक्स करून आता फक्त तो शिजायचा आहे. थर लावताना भेटू. मित्रांनो चिकन थोडं म्हणजे शिजत झालं आहे. शिजले म्हणजे ऑलमोस्ट शिजला आहे तो. आता भात आहे, हा भात आहे. तर थर लावू उठतं का भेटत थर लावता. मित्रांनो एवढी सामग्री आहे आपली बघा. इथे भात आहे, इथे ग्रेव्ही आहे चिकनची, यात कांदा आहे म्हणजे खाली थराला म्हणजे करपाय नको बाकी काय नाही. तर कोथिंबीर आता लावायचा. मित्रांनो आता थर लावण्याचं काम चालू आहे. थर लावतोय. यात चिकन आहे, यात भाताचा राईस वगैरे होतं. आणि हा बघा तर मित्रांनो इधर टपा हुआ आहे म्हणजे खायला. आणि हा बघा हा डाकू आहे ना, हा भोका आहे. तू खायचा नाही भावान्या, काय खायचा. हा ऐकतच नाही. आणि ही मांजर आहे मित्रांनो आणि हा भोका आहे. तर अजून अशी सेम एक मांजर आहे, ती भात पण खातात ती.
चिकन आहे थर लावतो इथे, 2च थर लावणार जातं नाही. तर भेटूया आता वापर लावतो ना. तर आता इथं आपण ही लावले वापर लावले बिर्याणी. तर हा नंतर खोलताना दाखवतो. वापर लावताना दाखवले नाही बाहेर तुम्ही तिथे पाणी तापतोय आंघोळीसाठी. तर तांब्याचा पूर्ण हे आहे तो आपला तो टोप आहे तो. आणि बघा ते चूल चालू आहे. तर चुलीवरची बिर्याणी कमीत कमीत बघायला भेटते. तर आपण चुलीवरची बिर्याणी खातो. मित्रांनो हा बघा इथं आपण लावलेलं आहे ती चुलीवरची बिर्याणी. तो बघा तो नुसता मुत्र्या झाला तो बघा. तो मुतून फरार मुतला जो मुतला फरार झाला. मित्रांनो इथे ठेवल्यानंतर नंतर खोलून दाखवतो. जे आता डायरेक्ट जेवताना मित्रांनो भेटूया सगळ्या मित्रांसोबत. मित्रांनो हे बघा वाढतोय कांदा लिंबू वाढलेला आहे. फक्त आता इथं बघा तयार. मित्रांनो याच्यावर जरा किचड वाढतो थंबेलला. मित्रांनो जेवायला घेतलं आता आणि ते बिर्याणी आहे. तर माझी बिर्याणी टेस्ट करून तुम्हाला सांगतो. तर टेस्ट करतो या बिर्याणीची. कशी आली बिर्याणी? एक नंबर बिर्याणी झाली. मित्रांनो हे बघा यात पण बिर्याणीच आहे. तर मी खाऊन बघतो तुम्हाला. तर बिर्याणी खाऊन बघतो तुम्हाला. खाऊन पण दाखवतोस का? खाऊन झाल्याशिवाय समजत नाही. बिर्याणी कडे झाले. तर आपले शेफ बघा या साईडला आहेत इकडे. मित्रांनो बिर्याणी झाले. तर भेटूया बिर्याणी संपल्या हाडा बिडा असतील भेटूया. कुत्री पण बसली मित्रांनो तिला पण काय घालतो आम्ही. टेन्शन नाही भेटूया आता बिर्याणी संपल्यावर. मित्रांनो काल बिर्याणी वगैरे खाऊन झाली. तर आज ब्लॉग एडिट करतोय. तर ब्लॉग येते 5-10 मिनिटामध्ये. नक्कीच ब्लॉग बघा. पाऊस वगैरे पडतोय. तर कसं वाटलं असा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ते मला राहू द्या काकू.